नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. MHT CET रिझल्ट 2020 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना उत्सुकता आहे की MHT CET रिझल्ट कधी लागणार, तर त्याची डेट काय आहे, तर सविस्तर तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येईल. आणि तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपण MHT CET बाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सूचना आणखी अशी आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला लवकरात लवकर जॉईन व्हा. तिथं बहुतेक विद्यार्थी जॉईन झाले. तिथे मी तुम्हाला MHT CET रिझल्ट संदर्भात जी काही छोटी मोठी अपडेट येत असते ती संपूर्ण तुम्हाला अपडेट मी देत असतो. तर तुम्हाला सुद्धा जॉईन व्हायचं असेल तर जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती बघूया MHT CET रिझल्ट संदर्भात. तर तुम्ही इथं बघू शकता, MHT CET रिझल्ट 2020 डेट कन्फर्म. MHT CETचा निकाल ह्या दिवशी होणार घोषित. विद्यार्थ्यांना mahaCET.org वर पाहता येणार रिझल्ट. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती ऑफिशियल वेबसाईट आहे mahaCET.org वर तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला एक दुसरी सुद्धा वेबसाईट मी सांगितलेली होती मागच्या व्हिडिओ, तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती. कारण की तुम्हाला सांगितले MHT CET संबंधित तुम्हाला संपूर्ण अपडेट दिली जाते, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो बघा, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र यांच्याकडून MHT CET 2020चे निकाल येत्या 28 नोव्हेंबर 2020ला किंवा त्याआधी घोषित केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मित्रांनो, तुम्हाला ही अपडेट मिळालीच असेल की 28 नोव्हेंबर 2020ला किंवा त्याआधी तुमचा रिझल्ट हा घोषित केला जाणार, तुम्हाला ही अपडेट मिळाली असेलच. तुम्ही बघितली सुद्धा असेल. जर नाही मिळाली तर ही अपडेट तुम्हाला मी दिलीच आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, ह्या संबंधात मी तुम्हाला जे ऑफिशियल लेटर आलं होतं CET सेलकडून, ते तुम्हाला मी दाखवलेलं होतं. तुम्ही मागचा व्हिडिओ नक्की जाऊन बघू शकता चॅनलवरती. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली होती. आता ती माहितीसुद्धा आपण एकवेळेस इथे बघणारच आहोत. तर मित्रांनो बघा, किंवा त्याआधी घोषित केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या संबंधित एक नोटीससुद्धा अधिकृत वेबसाईटवर पोस्ट केली आहे. तर मित्रांनो, तीच नोटीस होती आणि त्या नोटीसमध्ये संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली होती. या व्यतिरिक्त महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल 10 नोव्हेंबरला प्रतिसाद पत्रक MHT CET 2020 उत्तर आणि प्रश्नपत्रिका जाहीर करणार आहेत. तर परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती त्यांना आपले प्रतिक्रियापत्र म्हणजे रिस्पॉन्स शीट्स आणि अधिकृत MHT CET आन्सर की सुद्धा अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच mahaCET.org वर पाहता येणार आहे. तर मित्रांनो बघा, तुमची आन्सर की सुद्धा येणार आहे. आणि त्यानंतर रिस्पॉन्स शीटसुद्धा, पत्रिकापत्र आणि अधिकृत MHT CET आन्सर की सुद्धा तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती पाहता येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही नक्की बघा. त्यानंतर तुम्हाला आन्सर कीमध्ये आता बघा पुढे, या व्यतिरिक्त राज्य CET सेल उमेदवारांना MHT CET प्रतिक्रियापत्रक किंवा MHT CETच्या आन्सर कीजच्या विरोधात 10 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान तक्रार दाखल करण्याची परवानगी देणार आहे. तर मित्रांनो, जर तुमची आन्सर कीमध्ये तुमचे आन्सर तुम्ही बरोबर दिले असतील आणि त्या ठिकाणी जर ते आन्सर चुकीचे दाखवत असतील, तर तुम्हाला ऑब्जेक्शन करण्यासाठी मित्रांनो 2 दिवस दिले असतील. 10 तारखेला तुमची आन्सर की येणार आहे आणि 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला तुमचे ऑब्जेक्शन नोंदवायचं आहे. म्हणजे तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे. ऑब्जेक्शन म्हणजेच तक्रार दाखल करायचं तुम्हाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही या 2 दिवसामध्ये तुमचं ऑब्जेक्शन दाखल करू शकतात, जेणेकरून तुमचे जे आन्सर आहे ते चेक केले जातील पुन्हा. आणि जर तुमचे आन्सर हे बरोबर असतील तर तुम्हाला मार्क दिले जातील. तर तुम्हाला 2च दिवसाचा मुदत दिला आहे. 10 तारीख आणि 12 या 2 दिवसात तुम्हाला मित्रांनो तुमच्या आन्सर कीचे ऑब्जेक्शन करण्यासाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर बघा, जवळजवळ 4.35 लाख महाराष्ट्रातील फिजिक्स म्हणजेच की रसायनशास्त्र, त्यानंतर मित्रांनो रसायनशास्त्र म्हणजे विज्ञान, रसायन विज्ञान, केमिस्ट्री म्हणजेच मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे केमिस्ट्री म्हणजे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता गणित, मॅथ्स, नंतर PCM आणि भौतिकी, फिजिक्स, रसायन विज्ञान, केमिस्ट्री, जीवविज्ञान म्हणजेच की बायोलॉजी,
PCBच्या कॉम्बिनेशनमध्ये MHT-CET नोंदणी केली आहे. MHT-CET 2020 परीक्षा यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पार पडणार होती. मित्रांनो, यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पार पडणार होती. MHT-CET स्टेट CET सेलला PCM आणि PCB विद्यार्थ्यांसाठी MHT-CETचे संचालक करायचे होते. मात्र मुंबईत वीज पुरवठा खंडित आणि अतिवृष्टीच्या कारणास्तव प्रस्तावित तारखांच्या दिवशी परीक्षा घेता आल्या नाहीत. MHT-CETचे निकाल 2020 सर्व सत्रासाठी एकत्र जाहीर केले जाईल. तर मित्रांनो, MHT-CETचे जे निकाल असतील तर 2020 साठी सर्व सत्रांसाठी एकत्र जाहीर केले जाणार आहे. म्हणजेच 28 तारखेच्या आत तुमचा रिझल्ट हा घोषित केला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट होती. आता तुम्हाला जर सांगायला गेलं आणखी अपडेट तर ती म्हणजे अशी की ज्या विद्यार्थ्यांचे MHT-CETची परीक्षा ही बुडलेली आहे, की ज्या विद्यार्थी अतिवृष्टीच्या कारणास्तव किंवा कोरोनाच्या काळामुळे किंवा रेल्वे त्यांना मिळाली नसेल त्यामुळे किंवा बस त्यांना मिळाली नसेल किंवा त्यांच्यापाशी कोणतंही वाहन नसेल त्या कारणास्तव जर त्यांच्या परीक्षा मिस झाल्या असतील, तर अशा सर्व कारणास्तव उदय सामंत सरांनी एक महत्त्वाची त्यांना संधी दिली आहे. ती म्हणजे अशी की तुम्ही तुमच्या परीक्षा ह्या पुन्हा देऊ शकतात. तर मित्रांनो, त्या बाबतीत तुम्हाला महत्त्वाची अपडेटसुद्धा दिली होती. मी चॅनलवरती एका व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगितलेली होती. तर मित्रांनो, त्या परीक्षेत तुम्हाला सर्वांना माहिती असेल सर्व सुद्धा झाल्या असतील काही विद्यार्थ्यांच्या, तर तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की टाईप करायचं. जर सुद्धा झाल्या असतील काही विद्यार्थ्यांनी दिल्या असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा, म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा ती माहिती कळेल. तर मित्रांनो, तुम्हाला ती संधी उपलब्ध करून दिली की पुन्हा तुम्ही नवीन परीक्षा देऊ शकत आहात. त्यानंतर दुसरं मित्रांनो, उदय सामंत सरांनी जे काही सैन्याचे पालक आहेत मित्रांनो, जे काही सैनिक आहेत त्यांची मुलं असतील त्यांच्यासाठी मित्रांनो 5% जागा ह्या राखीव ठेवण्यात येणाऱ्या सांगितलेलं होतं उदय सामंत सरांनी. आणि जे काही घोटाळे झाले असतील काही ठिकाणी परीक्षेसंदर्भात तर त्यासाठी उदय सामंत सर चौकशी करणार असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर हे छोटी मोठी अपडेट होती. संपूर्ण तुम्हाला अपडेट सांगितलेले. डेट कन्फर्म मित्रांनो 28 तारखे 2020च्या आत तुमचा रिझल्ट घोषित केला जाईल. आता त्यामध्ये कोणत्या तारखेला रिझल्ट लागणार ही तुम्हाला उत्सुकता आहे. तर त्या संबंधात येणारा व्हिडिओ नेक्स्ट असणार आहे. त्या संबंधात तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की फिक्स कोणत्या तारखेला तुमचा रिझल्ट हा जाहीर केला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा, म्हणजे जेणेकरून तिथे मी तुम्हाला अपडेट देत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती 2 व्हिडिओ पाहायला मिळत असतील, त्यावर तुम्ही कोणत्या एका व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी CETची परीक्षा दिली तर त्यांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा की सर मी परीक्षा दिली. आणि ज्या विद्यार्थ्यांनी CETची परीक्षा मिस केली तर त्यांनी सुद्धा टाईप करा, म्हणजे आपल्याला समजेल की किती विद्यार्थ्यांची परीक्षा अजून झालेल्या नाहीत की ज्या कोरोनाच्या काळामुळे किंवा अतिवृष्टीच्या कारणामुळे त्यांच्या परीक्षा ह्या मिस झाल्या होतील. तर मित्रांनो, तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवायचं की कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी परीक्षा नाही दिली आणि कोणत्या ग्रुपसाठी दिली हे नक्की कळवा, म्हणजे जेणेकरून समजेल की जास्त PCB ग्रुपसाठी आले होते की PCM ग्रुपसाठी आले होते. तुम्हाला सर्वांना तो माहितीच असेल. तर विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती मिळेल. त्याचबरोबर आणखी की कोणकोणत्या विद्यार्थ्यांची परीक्षा मिस झाली आहे तर त्यांना आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो की कशा दिवशी कोणत्या दिवशी तुमची परीक्षा होतील. आणि चालूच आहे मित्रांनो आता परीक्षा, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. म्हणून जास्तीत जास्त कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.